मी एक साधा प्रश्न, अगदी साधं उदाहरण आपल्या घरातलं देतो मी. साधं उदाहरण आहे, सवंग आहे म्हणा पाहिजे, साधं उदाहरण देतो. आपल्या घरामध्ये जर काही कार्यक्रम असेल तर मुलीला बघायला येणार आहेत, काही पाहुणे येणार आहेत, काही कार्यक्रम आहे, तर घरातली स्त्री घर आवरते. घर आवरताना कसं, म्हणजे काय क्रम असतो मला एकदा सांगा. आधी झाडून घेऊन मग गालीच्या टाकावा का आधी गालीच्या टाकून मग झाडावं? म्हणजे ज्यांना घरी झाडायची सवय त्यांनी सांगितलं तरी चालतं, असं काही नाही. हा, काय क्रम काय आहे? आधी झाडून घेऊन मग गालीच्या टाकायचा असतो का आधी गालीच्या टाकून मग झाडायचं असतं? वरून आधी झाडून घ्यावं लागतं ना. कचरा खालचा पूर्ण काढल्याशिवाय, म्हणजे प्रतिकूलाची पूर्ण निवृत्ती केल्याशिवाय तुम्हाला गालीच्या या अनुकूलाचं आधानच करता येणार नाही ना तिथे. तसं आपल्या जीवनातले दोष आधी गेले पाहिजेत, मग गुणांची प्राप्ती नंतर झाली तरी चालते. गुण थोडे उशिरा कळले तरी चालतात, दोष आधी कळले पाहिजे. आम्हाला काय हवंय हे थोडं उशिरा कळलं तरी चालतं, आम्हाला काय नकोय हे आधी कळावं लागतं. त्यामुळे तुम्ही बघा, डॉक्टर सुद्धा आपल्याला सांगताना काय खा हे सांगत नाहीत, काय खाऊ नका हे आधी सांगतात. तेल बंद करा, तूप बंद करा, बाहेरचं खाणं बंद करा, हे बंद करा, ते बंद करा, ते बंद करा, आणि मग आपल्याला विचारावं लागतं भात तरी खाऊ का? हा, ते खा. असंच आहे सगळीकडे. नाथ महाराजांनी त्याच दृष्टीने रचना केली. नाथ महाराज बोलतात, सुमंत ज्या वेळेला रामचंद्र प्रभूंच्या भवनापर्यंत पोहोचले तेव्हा त्या सुमंतांना रामचंद्र प्रभूंच्या भवनाचे 14 दरवाजे दिसले. त्या 14 दरवाज्यांची विभागणी करताना नाथ महाराजांनी पहिले 7 दरवाजे हे दोष निवृत्ती करता सांगितले, तिथं सोडायला सांगितलंय, आणि नंतरच्या 7 दरवाज्यांमध्ये आपल्याला काही मिळवायला सांगितलंय. मग सुमंत आत पोचले. काय सोडायचंय आणि काय मिळवायचंय पहिल्या 7 दारामध्ये सोडा. नाथ महाराजांनी गोड चिंतन केलंय. 5वे द्वारी निशेष स्वार्थ, 6वे द्वारी समस्त साधने स्वये राहती, सांडोनी मी तूपणाचा सांघात, मग रिघावे 7वे द्वारात, तईची पावे रघुनाथ मुख्य परमार्थ या नाव. नाथ महाराजांची वाणी आहे. नाथ महाराज बोलतात, या 7 दरवाज्यांमध्ये या गोष्टी सोडा बाबा. पहिल्या दरवाज्यामध्ये काय सोडा? आता या सगळ्याचं मला लक्षार्थानं चिंतन करत सांगणं वेळच नाही तेवढा. रथ सांडोनी, पहिल्या दारामध्ये रथ सोडा. देवापर्यंत जायचंय ना, पहिल्या दारामध्ये रथ सोडा. दुसऱ्या दारामध्ये छत्र चामर सोडा. तिसऱ्या दारामध्ये पायातली वाहनं सोडा. चौथ्या दारामध्ये अर्थ विचार सोडा. 5व्या द्वारामध्ये स्वार्थ विचार सोडा. 6व्या द्वारामध्ये प्रपंच उन्नत करण्याकरता जे जे काही आतापर्यंत माध्यम आपण वापरत होतो, साधनं जी करत होतो, ती साधनं प्रपंचाच्या सिद्धी करता ती सगळी सोडून द्या. आणि 7व्या द्वारात गेल्यानंतर मी तूपणा सोडून द्या, आणि मग आज जा, तिथं परमात्म्याचं दर्शन अस्पष्ट होईल. याच्याकरता पहिल्या दारामध्ये रथ सोडा. आता याचं विवरण करायला खरंच वेळ नाही माझ्याकडे. रथ सोडा म्हणजे काय? आता रथ हे वाहन राहिलं नाही, आता आपल्याकडे गाड्या आल्या. रथ आता कालबाह्य झाला, रथामध्ये कोणी बसत नाही लग्न सोडलं तर. पण रथामध्ये कोणी प्रवास करत नाही, आता गाड्यांमध्ये करतो. आता गाडी घेऊ आपण आपल्या लक्षात घेण्याकरता. हे सगळं पहिल्या दारामध्ये सोडा. मनुष्य गावाला जाण्याकरता, प्रवासाला जाण्याकरता गाडीत बसून जातो. चालत जाता येत नाही का? चालत जाता येतं ना? येतं. मग गाडीत जाण्याचं काय कारण आहे? गाडीत जाण्याचे मुख्य कारण जर बघितलं तर 2 कारण आहेत गाडीचं. मला सांगा, आपल्याला गावाला जायचंय, आपण बस स्टँडवर गेलो. आपल्याला कुठे जायचंय? पुण्याला जायचंय, मुंबईला जायचंय, कुठे जायचं असेल. बस स्टँडवर गेल्यानंतर मुंबईला जाणाऱ्या 2 गाड्या आपल्याला दिसल्या. एक गाडी 10 ठिकाणी थांबत जाणार आहे आणि एक गाडी नॉनस्टॉप मुंबईला पोहोचणार आहे. आपण कुठल्या गाडीत बसू? कशा करता?
लवकर जाता यावं. वाहनाचा उपयोग कशा करताय, हेतू काय आहे? लवकरात लवकर पोचावं आणि आरामात पोचावं याच्याकरता गाडी आहे. आम्ही एसटी स्टँडवर गेलो, 2 गाड्या लागलेल्या आहेत. एक गाडी साधी गाडी आहे आणि दुसरी गाडी काय म्हणतात त्याला, वोल्वो आहे. तुम्ही कोणत्या गाडीत बसाल? कशा करता? आरामा करता. आरामात जाता यावं, धक्का लागू नये. काही मला एसी असावा, मला सीट आरामदायी असावं, झोपलं तर झोपण्याची व्यवस्था असावी, अमुक आहे तमुक आहे, हे सगळं सुखसुविधा असाव्यात. म्हणजे आरामात जाता यावं आणि वेगाने जाता यावं. या 2 कारणाकरता आपण जर वाहन वापरत असू तर नाथ महाराज म्हणतात, परमार्थ करायचा असेल तर पहिल्या दारात हे सोडा. म्हणजे काय सोडा? गडबड करायची सोडा आणि आरामाचा विचार सोडून द्या, तर तुम्हाला परमार्थ का. आरामात परमार्थ होत नाही आणि गडबडीनं परमार्थ होत नाही. बघू करू होईल परमार्थात चालत नाही. गडबडीनं कुणाचा परमार्थ कधी होत नाही. महाभारतात एक वचन आहे, अशुश्रूषा त्वरा श्लाघा विद्यायाः शत्रवस्त्रयः, असं महाभारतात एक वचन आलंय. विद्येचे 3 शत्रू असतात. गुरुची सेवा न करता विद्या मिळवणं विद्येचा शत्रू आहे. गडबडीनं विद्या मिळवणं विद्येचा शत्रू आहे. आणि आत्मस्तुती करून विद्या मिळवणं विद्येचा शत्रू आहे. या 3 कारणाने विद्या टिकत नाही. गडबडीनं मिळवलेली विद्या तेवढ्याच गडबडीनं सोडून जाते. त्यामुळं 8वीतून 9वीत गेलं म्हणजे काय होतं? 8वीतून 9वीत जाणं म्हणजे काय? मी त्याचं उत्तर देतो. शिक्षण पद्धतीच तशी झाली, त्याला मी तरी काय करणार, तुम्ही तरी काय करणार. 8वीतून 9वीत जाणं म्हणजे काय? 8वीतून 9वीत जाणं म्हणजे 9वीत जाणं याचा अर्थ 8वीत शिकलेलं सगळं विसरायला दिलेली परवानगी. आता तुम्ही, कारण का तुम्ही 9वीत आला ना, आता 8वीचा काही संबंध नाही तुम्हाला. परमार्थात असं चालत नाही. अहो आता काय आहे, एखादा विद्यार्थी जर 10वीत नापास झाला, काय फेब्रुवारी मार्च मध्ये परीक्षा असते, समजा त्याच्यामध्ये नापास झाला, तर त्याला पुन्हा परीक्षा देता येते. कोणत्या वर्गाची? 10वीचीच. ती काय सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये द्यावी लागत असेल. समजा त्याही परीक्षेमध्ये नापास झाला, पुन्हा मार्च मध्ये, तिथेही नापास झाला, पुन्हा ऑक्टोबर, तिथेही नापास झाला, आषाढी कार्तिकी भक्त जन येती, हे जर चालूच राहिलं, मार्च मध्ये नापास झाला म्हणून ऑक्टोबर दिली, ऑक्टोबर मध्ये नापास झाला पुन्हा मार्च मध्ये दिली, पुन्हा ऑक्टोबर मध्ये दिली, पुन्हा मार्च मध्ये दिली, जोपर्यंत तो त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत नाही तोपर्यंत तीच परीक्षा तिथेच त्याला द्यावी लागते. आणि मग तो एकदा 10वीत पास झाला की मग गंगेमध्ये घोडं आलं. चला झालं बाबा, आता काय लग्नाचं वय आलं. परमार्थात असं चालत नाही. प्रपंचामध्ये 10वीची परीक्षा झाल्यावर पुन्हा 10वीचीच परीक्षा देण्याची व्यवस्था आहे, पण परमार्थामध्ये 10वीच्या परीक्षेत साधक नापास झाला की त्याला सरळ उचलून बालवाडीत आणून बसवतात. परमार्थामध्ये मागचं विसरायला परवानगी नाही आहे. ज्या अर्थी तू 10वीत नापास झालायस त्या अर्थी बालवाडी पासून 9वी पर्यंत तुझ्या ज्ञानात काहीतरी गोंधळ आहे, आणि तो गोंधळ दूर करायचा असेल तर पुन्हा बालवाडी पासून शिकायला लाग. भले तुम्ही निध्यासनापर्यंत जा, पण तिथं तर परमात्म रूपता प्राप्त होत नसेल तर पुन्हा विवेकापासून सुरू करा. विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती, मुमुक्षुता हे सगळं पहिल्यापासून करा म्हणतं शास्त्र. गडबड चालत नाही, त्वरा चालत नाही. शांत चित्तानं. कितीतरी प्रमाण आहेत. तुका म्हणे येथे न चले तातडी, प्राप्त काळ घडी आल्या वेण, किंवा तुका म्हणे यासी न चले तातडी, अनुभवे गोडी येईल कळो. तुकोबराय बोलतात की तातडी चालत नाही, त्वरा नाही चालत, गडबड सोडून द्या. काही गोष्टी निवांतपणाने कराव्या लागतात. अजरामरवत प्राज्ञो विद्यामर्थम च साधयेत, गृहीतव्य केशेषु मृत्युना धर्ममाचरेत, असं वचन आहे. विस्तार करणे एवढा वेळ नाही आपल्या हातामध्ये. पहिल्या दारामध्ये रथ सोडा, म्हणजे आरामाचा भाव सोडून द्या. आरामात परमार्थ चालू आहे. नाही, देहाला कष्ट दिल्याशिवाय परमार्थ होत नाही.
स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे वीरा ते चित्तप. ज्ञानोबराय बोलतात. कुणाला कष्ट नाही झाले सांगा ना. तुकोबारायांना कष्ट नाही झाले, चोकोबारायांना कष्ट नाही झाले, गोरोबा काकांना कष्ट नाही झाले, जनाबाईला कष्ट नाही झाले. कुणाचा परमार्थ आनंदात झाला. नाथ महाराज 15 दिवस जाऊन बसायचे शूलभंजन पर्वतावर देवाचं दर्शन न होता. काय सातत्य असेल, काय कष्ट असतील. तुकोबाराय तो डोंगर त्या वेळेला चढून जात होते. काय कष्ट असतील. शारीरिक कष्ट तर सोडून द्या, पण मानसिक कष्ट कमी होते का. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, म्हणून तुझे आठविले पाय. तुकोबाराय बोलतात. केवढे कष्ट आहेत ज्ञानोबारायांना. केवढा त्रास आहे, केवढा त्रास आहे. झालाच की नाही झाला. कुठल्या संतांना झाला नाही, सगळ्यांना झाला. कष्टाशिवाय नाही चालत. असू द्या, प्रमाणांची संख्या भरपूर आहे, सोडून द्या. रथ सांडोनी पहिले द्वारी, छत्र चामर दुसरे द्वारी. छत्र चामर मानपान दुसऱ्या दारात सोडून द्या बाबा परमार्थाच्या. आता हे सांगत बसलो तर रात्र जाईल सगळी. मानपान सोडून द्या. माणसाला त्याची अपेक्षा असते, मला मान मिळावा, माझा अपमान होऊ नये. लग्न सोहळ्यामध्ये माझं नाव नाही घेतलं, मला टॉवेल टोपी नाही दिली, अपमान झाला माझा. काय त्या टॉवेल टोपीमध्ये आहे? 3 रुपयाची टोपी, 8 रुपयाचा टॉवेल. तो मिळवून गळ्यात घालून मिरवण्यामध्ये कोणता पुरुषार्थ असतो. पण माणसाचा मान त्या 8 रुपयात आणि 3 रुपयात अडकतो, त्याला कोण काय करणार. तुमको निया मान दंभे करीतो कीर्तन. तुकोबाराय बोलतात. तुमको निया मान दंभे, मान आणि दंभ थुंकून देऊन मी कीर्तनाला उभा आहे. तुकोबाराय म्हणतात. कुठल्या मानापानाची अपेक्षा. जाऊ द्या, अशा 7 दरवाजांमध्ये चला. सांडो निमितूपणाचा सांघात मग रिघावे 7वे द्वारात, तैची पावे रघुनाथ मुख्य परमार्थ या नाव. मितूपणा सोडून देऊन 7व्या दरवाजामध्ये उभं राहिला. इथं सगळं झालं नाही. आता फक्त आपल्या जवळचं जे दोष होते ते गेलेत. अजून देव भेटायचे गुण आले नाहीत. त्याला वेळ आहे अजून एक 5-10 मिनिटं. आता फक्त दोष गेलेत. आता फक्त खळांची व्यंकटी सांडो इतकंच झालंय. सत्कर्मी रती अजून व्हायची आहे. दोष गेले. मग दोष गेले म्हणल्यानंतर आम्हाला परमात्मा भेटेल का? नाही नाही. दोष गेलेत याचा अर्थ आता उदासीनता आली. अजून परमात्मा चरणाची प्रवृत्ती वाढायची आहे ना. मग याच्याकरता पुढचे 7 दरवाजे. या 7 दरवाजांमध्ये मिळवा, कमवा, स्वीकारा, प्राप्ती करून घ्या. काय काय मिळवायचं या 7 दारामध्ये सोडलं ना, मग या 7 दारामध्ये मिळवा. काय मिळवायचं? नाथ महाराज त्या 7 दारामध्ये काय मिळवायचं ते सांगतात. भावार्थ ते राजभुवन, प्रथम दारवंठा श्रवण, दुसरे ते साधन नित्यानित्य विवरण ते तिजे, चौथा दारवंठा मनन, 5वा निधिध्यासन जाण, 6वा वैराग्य पूर्ण आणि 7वा जाण साक्षात्कार. या 7 दारामध्ये मिळवायचं. याच्याकरता पहिल्या दारामध्ये काय? प्रथम दारवंठा श्रवण. मिळवा, ऐका. नुसतं ऐका नाही. ऐका म्हणजे लोक ऐकतच असतात, कोण ऐकत नाही. पण ऐका म्हणजे काय? नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, झालं संपलं. आम्ही ऐकलं का नाही? ऐकलं. काय ऐकलं? कोणाला माहिती. काहीतरी द्वार चाललं होतं, चाललं होतं काहीतरी चाललं होतं. ऐकलं का? ऐकलं. मी एके ठिकाणी कीर्तनाला गेलो, उगी आठवलं म्हणून सांगतो अनुभव. काल्याचं कीर्तन होतं. काल्यापर्यंत पोचणं शक्य नव्हतं म्हणून रात्री पोचलो. मुक्कामाला गेलो. मंडपात समोर गाडी उभी केली. कोणाकडे जायचं, व्यवस्था कुठे माहिती नव्हतं. मंडपात समोर जाऊन उभा राहिलो. ते रात्रीचं जागराचं कीर्तन संपलं होतं. लोक बाहेर येत होते मंडपातून. मी आपलं तिथं उभा राहिलो. एक ओळखीचे ग्रस्त, अरे महाराज कधी आला? म्हणलं आत्ताच आलो. असं म्हणलं, तुम्ही? कीर्तनाला आलो होतो. मी आपलं सहज विचारलं, कसं काय झालं कीर्तन? वा, कुणाचं होतं? अमक्या महाराजांचं. कसं झालं? ते म्हणले, वा महाराज काय कीर्तन केलं महाराजांनी आज.
आतापर्यंत इतक्या सप्त्यामध्ये मी कीर्तन ऐकली आहेत गावामध्ये, पण असं कीर्तन नव्हतं ऐकलं. काय कीर्तन, अलौकिक कीर्तन केलं महाराजांनी, फार सुंदर कीर्तन केलं, सगळ्या गावाला कीर्तन आवडलं. म्हणलं असं. मी सहज विचारलं अभंग कोणता होता. तो मला म्हणाला कीर्तनात अभंगही असतो का. ऐकलं की नाही, ऐकलं ना, पण काय ऐकलं कुणाला माहिती, काय ऐकलं ते. ऐकण्याचं महत्व नुसत्या श्रवणावर अवलंबून नाही, त्या श्रवणाचं जोपर्यंत मनन होत नाही ना. गोकर्णाने विचारलेल्या प्रश्नाला हरिदासांनी जी उत्तरं दिली आहेत ती हीच आहेत. अरे श्रवण सगळेच करतात, पण माणसाला फलवैविध्य जे मिळतं ना ते नुसत्या श्रवणाने मिळत नाही, ते मिळतं ते मननानं मिळत असतं. श्रवण सगळेच करतात. गोकर्णानेच सांगितलेली कथा गावकऱ्यांनी ऐकली होती आणि धुंदुकारींनी ऐकली होती, पण विमान आलं ते धुंदुकारीला न्यायला आलं, गावकऱ्यांना यायला वेळ लागला. का झालं असं. कारण श्रवणामध्ये एक तन्मयता लागत असते. श्रवण करताना अनेक दोष निर्माण होतात. भागवतात नाथ महाराजांनी म्हटलंय श्रवणी ध्यानी अंतराय लय विक्षेप कषाय. किती 4 दोष निर्माण होतात. श्रवणी ध्यानी अंतराय लय विक्षेप कषाय रसास्वादूही होय, हे 4ही अपाय चुकवावे. नाथ महाराजांचं विधान आहे. बघा भागवत नाथ महाराजांचं. श्रवणे आणि ध्यानी हे अंतराय म्हणजे प्रतिबंध येतातच. लय विक्षेप कषाय रसास्वाद 4 दोष, हे 4ही अपाय चुकवावे. आता त्याचा विस्तार करत नाही. मनुष्य बसतो, ऐकायला लागतो, ऐकता ऐकता थोडं काहीतरी जड ऐकायला कानावर पडलं की डोळा लागतो. आता झोप तर येतेच. लय म्हणजे काय, झोपच आहे, तो विक्षेपही आहे. झोप येते माणसाला ऐकता ऐकता. ऐकण्याची एवढी सवय नसते, एवढ्या वेळ बसायची सवय नसते, थोडं काहीतरी जड वाटतं, शब्द परिचित नसतात, मग डोळा लागतो. बुद्धी फार सहाय्य करत नाही, डोळा लागतो. आता लागतो, त्याला काय करणार. कीर्तन प्रवचनामध्ये येते झोप, आता त्याला काय करायचं. काय येतं. बळात्कारे जरी आणीला कथेसी निद्रा घे लोडासी टेकून या, तुकोबारा बोलतो. होतच असतं असं, त्याला काही इलाज नसतो. माझं काय म्हणणं आहे, कीर्तन प्रवचनात झोपू नये असं माझं म्हणणंच नाही. माझं म्हणणं एवढंच की पुढं बसून झोपू नये. झोपा त्याच्यासारखी झोप कुठंच आहे. आमचा तर दावा आहे, ज्याला निद्रानाशाचा विकार आहे त्यांनी आमचे चातुर्मास करावे. नाही झोप लागली तर बोला, त्याला काय असतं, झोप लागते. एक सुभाषित आहे, निद्रा प्रियो यः खलु कुंभकर्णो हतस्समीके सर्गोत्तमेन वैधव्य मापद्यत तस्य कांता श्रोतुम समायातु कथाम पुराणम. एक सुभाषित आहे. निद्रा प्रियो यः खलु कुंभकर्णो, निद्रा ही कुंभकर्णाची आवडती बायको. झोप 6 महिने कुंभकर्ण तिच्या घरी राहायचा, झोपलेलाच. निद्रा ही कुंभकर्णाची अत्यंत आवडती बायको. पण झालं काय, हतस्समीके सर्गोत्तमेन. पण राम आणि रावणाच्या युद्धामध्ये तो कुंभकर्ण मारला गेला. मग कुंभकर्ण नवरा गेला त्या निद्रेचा. वैधव्यम आपद्यत तस्य कांता वैधव्यम आपद्यत. त्याच्यामुळे ती निद्रा ही जी त्याची बायको आहे ना, ती झाली विधवा. कुंभकर्णाची आवडती बायको निद्रा, राम रावणाच्या युद्धामध्ये कुंभकर्ण मारला गेला, त्यामुळे ही निद्रा झाली विधवा. विधवा झाल्यानंतर वैधव्य आल्यानंतर तिने विचार केला, जोपर्यंत आपला नवरा जिवंत होता तोपर्यंत फार प्रपंचात लक्ष घातलं आपण. आता नवरा गेला, आता प्रपंचात लक्ष घालायचं नाही. तेव्हापासून ती निद्रा फक्त प्रवचन कीर्तनाला येते, ती प्रपंचात कुठंच येत नाही. श्रोतुम समायातु कथाम पुराणम. ती फक्त प्रवचन कीर्तन ऐकायला येते, का इतरत्र जातच नाही. तुम्ही सिनेमाला गेलेला झोपलेला दाखवा बरं मला. ती प्रपंचात रमतच नाही. आता ती निद्रा ती फक्त परमार्थात रमते. असं आहे. श्रवण प्रथम दारवंठा श्रवण, दुसरे ते साधन. साधन कोणतं, परमात्मा प्राप्ती करता जे साधन, श्रवणा करता सुद्धा एक अधिकार असावा लागतो. कसं श्रवण करावं, कुणाचं श्रवण करावं. भागवत वाचा ना, 12 स्कंधामध्ये
पुन्हा हे सगळे विधी जे द्वादश स्कंधात आले त्याच्यामध्ये हे आलंय, विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन दीनत्व भावना मनोदोष जयश्चैव कथायाम निश्चला मती एवमादिकृतम चेत स्यात् तदा वै श्रवणे फलम. श्रवणाचं फल कोणत्या गुणांनी मिळतं भागवतांनी सांगितलं. ते श्रवण कुणाचं करावं भागवतांनी सांगितलं. विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरहा वक्ता कार्येती निस्पृहा. कुणाचं ऐकू नये. अनेक धर्म विभ्रांता स्त्रैणः पाखंडवादिनः शुकशास्त्र कथोच्चारे त्याज्यास्ते यदि पंडितः. यदि पंडितः त्याज्यास्ते. पंडित असला तरी त्याच ऐकू नका. अनेक धर्मानं विभ्रांत झालेला स्त्रैण पाखंडी ऐकू नये म्हणतात भागवत. कुणाचं ऐकावं आम्हाला कळलं पाहिजे. कसं ऐकावं आम्हाला कळलं पाहिजे. अर्जुनाने जसं ऐकलं तसं ऐकता आलं पाहिजे. ज्ञानोबारायांनी अर्जुनाला प्रज्ञा पृथ्वीचा रावो म्हटलंय. सोपं नाही ज्ञानोबारायांच्या मुखातून कौतुक करून घेणं. पैसे देऊन कौतुक कोणी करतं? ज्ञानोबारायांच्या मुखातून आपलं कौतुक ऐकणं सोपी गोष्ट नाही. अर्जुनाने ऐकलंय, अर्जुनाचं कौतुक केलंय ज्ञानोबाराय. श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीच दुसरा घोट भरोप आहे एक सरा अवघे याचा. अरे हा दुसरा अगस्ती आहे. भगवान श्रीकृष्णांचं बोलणं हा जणू एक समुद्र आहे. आणि अगस्ती जसं एकाच मनामध्ये समुद्राचं प्राशन त्यांनी केलं तसं अर्जुनाने एका घोटातच भगवंताचं बोलणं पोटात घेतलं. इतका अर्जुन ऐकत होता. किती बारकाईनं अर्जुनाने ऐकलं. ज्ञानोबारायांनी गोड कौतुक केलं. हा अघवाची मोधू सहसा अर्जुनी उमटला कैसा व्योमीचा चंद्रोदय जैसा क्षीरार्णवी का प्रतिभिंती चोखटे समोरील चित्र उमटे तैसा अर्जुन आणि वैकुंठे नांदत असे बोधू 15वा अध्याय. द्वामिमो पुरुषो लोकेच्या खाली बघा काय सांगतो ते. हे 7 दरवाजे. या 7 दरवाजांमध्ये सोडायचंय, नंतरच्या 7 दरवाजांमध्ये मिळवायचंय. शेवटचा दरवाजा कोणता? श्रवण मनन निधिध्यासन करा. 4था दारवंठा मनन, 5वा निधिध्यासन जाण, 6वा वैराग्य पूर्ण. वैराग्य अंतःकरणामध्ये बिंबलं पाहिजे. कारण वैराग्य लागतं. वीतरागिते सारिखा जो जोडोनी ठेविला सखा तो अगव्याची भूमिका सभेची चाले ज्ञानोबाराय बोलतात. वैराग्य पाहिजेच आहे. पण नवे वैराग्य सोपारे मज बोलता न वाटे खरे तुकोबाराय बोलतात. सोपं नाही वैराग्य. ते बिंबलं पाहिजे. आणि मग 7वा जाण साक्षात्कार. तो साक्षात्कार होतो आणि त्या 7व्या दारामध्ये तिथून आत गेल्यानंतर मग रामचंद्र प्रभूंची भेट झाली. कशा करता सांगितलं? सुमंताला बोलवलं, पाठवलं. रथ घेऊन सुमंत निघाले. 14 दरवाजांचा विचार नाथ महाराजांनी केलाय. आता प्रश्न असा आहे की या 14 मला बाकीचा विचार करायचा नाही. या 14 दरवाजांमध्ये आपण कुठल्या दरवाजात नेमके उभे आहोत? पहिल्या 7 तर नक्कीच असू, पण पहिल्या 7तल्या कोणत्या दरवाजात उभे असू माहिती नाही. मग ज्या दरवाजामध्ये उभं राहिल्यानंतर क्षणभरामध्ये मोक्ष प्राप्त होणार आहे असा दरवाजा कोणता असेल? पहिल्या 7 दरवाजांना ओलांडून पुढच्या 7 दरवाजात आम्हाला जावं लागेल. आणि 7वा जाण साक्षात्कार या 14व्या दरवाजामध्ये उभं राहिल्यानंतर एक क्षणभर या साक्षात्काराच्या दरवाजामध्ये उभं राहिल्याबरोबर ज्ञानोबाराय म्हणतात तेणे मुक्तिचारी साधिल्या. इथं क्षणभराचा विचार करायचा. अशा 14 दरवाजांमधून आपल्याला जावं लागेल. हे सगळी देवाची दार आहेत. परमात्मा प्राप्ती करता सिद्ध झालेली द्वार आहेत. या दारातून आपल्याला आत जावं लागेल. आणि असं आत जाताना या 14 दरवाजांमधून आत जाताना आम्हाला प्रत्येक वेळेला एका आधाराची गरज आहे. एका दरवाजातून दुसऱ्या दरवाजात जाताना आम्ही आमच्या सामर्थ्यानं जाऊ शकत नाही. गुरुकृपेचा आधार असतो, भगवत चिंतनाचा आधार असतो. तसं ज्ञानोबाराय म्हणतात या 14व्या दरवाजापर्यंत पोहोचण्याकरता तुम्हाला जर आधार हवा असेल तर एकच आधार आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मग पुण्याची गणना कोण करी असं होईल. असं होईल. आता ती संगती लावून घ्या. या दृष्टीनं ज्ञानोबाराय आपल्याला देवाची द्वारी उभा क्षण भरी याचा बोध देतात, याचा निर्देश करतात.
हरिपाठ म्हटलं तर सोपं आहे, पण म्हटलं तर अवघड आहे. खरं सांगू का, क्षमा मागून बोलतो, तुम्हाला वाटू द्या काही, पण संतांनी इतकं सोपं करून ठेवलंय. पण संतांनी जे सोपं केलंय ना, ते आमच्यासारखे प्रवचनकारांनी अवघड करून तुमच्या समोर ठेवलंय. आता किती सोपं होतं, देवाची येद्वारी उभा क्षणवरी. आता हे 14 दरवाजे अवघड झालं की नाही? हे आम्हीच करून देतो तुम्हाला, काय करणार त्याला. पण त्याचं गांभीर्य कळावं एवढाच हेतू आहे, दुसरं काही नाही. सोपं असण्याबद्दल संशयच नाही, पण त्याच्या गांभीर्याला बाधा नाही आली पाहिजे, त्याचं गांभीर्य अबाधित राहिलं पाहिजे. संतांची वचनं सामान्य नाहीत, त्याच्या मागे फार मोठं गांभीर्य आहे. समुद्रस्येव गांभीर्यम धैर्यम मेरोरिव स्थितम अंतःशीतलताचे इंदोरिवो देती विचारिणा, योग वसिष्ठामध्ये आले. संतांचे विचार अशा स्वरूपाचे असतात, समुद्रासारखे गंभीर असतात, मेरू पर्वतासारखे स्थिर असतात आणि चंद्राप्रमाणे सर्वांना शीतलता देणारे असतात. या दृष्टीने आपण थोडासा विचार केला पाहिजे. आणि हरिपाठ हा नित्य आमच्या जीवनामध्ये घडला पाहिजे, रोज आम्ही म्हटला पाहिजे. आता लोक म्हणतात आम्हाला कळत नाही. कळत नाही हे खरंच आहे. कुणाला कळतो हरिपाठ? कळत नाही ही आमची अडचण असली तरी म्हणत राहिलं पाहिजे. आणि म्हणत राहिलं ना की तो हरिपाठच आम्हाला समजून देण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. याच्याकरता हरिपाठाचा विचार पुन्हा पुन्हा करा. हरिपाठ सोपा आहे त्या मानानं. ज्ञानेश्वरी थोडी अवघड आहे, अनुभवामृत त्याच्यापेक्षा थोडा अवघड आहे, आणि चांगदेव 65 त्याही पेक्षा थोडी अवघड आहे. याच्याकरता सोप्यातला सोपा ग्रंथ म्हणजे हरिपाठ आहे. हा वारकऱ्याचा नित्यनेम आहे. नित्यनेमना मी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी, हा त्याचा परिणाम आहे. म्हणून थोडासा हरिपाठ रोज करत जा. की ते पहिल्यांदा थोडा वेळ लागेल, पण एकदा ते शब्द तोंडात बसले की 10 मिनिटांमध्ये हरिपाठ होतो. घरात करायचा म्हणला तर फार वेळ लागत नाही. तेवढा वेळ जर आपल्याला देता आला तर ज्ञानोबरायांच्या शब्दाच्या मागून चालत जाणं, ज्ञानोबरायांच्या विचाराचं अनुकरण अनुसरण अनुगमन करता येणं, याच्यामध्ये जीवनाचं सार्थकत्व आहे हे आपल्याला हळूहळू कळायला लागेल. आणि तसं कळत आपण एकदा ज्ञानोबरायांच्या मागे मागे जात गेलो की ज्ञानोबराय म्हणतात तसं श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे तयाची आचरती पाऊले पावनी सात्विक श्रद्धा चाले ते तेची फळ ठेविले ऐसेल आहे. असं फळ आपल्यालाही प्राप्त होईल आणि तसं ते प्राप्त व्हावं याच्याकरता ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना करू. आज आपल्या या प्रवचनमालेचा 3रा दिवस आहे. थोडा वेळ जास्त बोललोय मी आज, कारण सुरू व्हायला थोडा उशीर झाला. प्रवासातून यायलाच मला मुळात उशीर झाला आणि शहरामधून येताना वाहनांची गर्दी खूप आहे, त्यामुळे यायला थोडासा विलंब झाला. त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी क्षमा प्रार्थी आहे. सर्वांची क्षमा मागतो. आपल्याला बसून राहावं लागलं, पण तरी चांगल्यापैकी अभंग आपल्याला ऐकायला मिळाले. तो वेळ काही वाया गेला असं मला वाटत नाही, पण तरी जो माझ्याकडून विलंब झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांची अंतःकरणपूर्वक क्षमा मागतो. श्री विठ्ठल रुक्माई सेवा ट्रस्टच्या वतीनं ही प्रवचनमाला यावर्षी इथं आयोजित केली गेली. त्याबद्दल या सगळ्या ट्रस्टच्या सगळ्या सभासदांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. विशेषतः आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय प्रमोद महाराज यांना धन्यवाद द्यायला पाहिजेत, कारण याच्याकरता गेले 2-3 वर्ष माझ्या मागे होते. जवळजवळ 3-1 वर्ष सारखे भेटायचे, सारखे मला तारीख द्या, मला 3 दिवस द्या, 5 दिवस द्या. 7 दिवसापासून सुरू झालं, 3 दिवसावर येऊन थांबलं. असं ते सगळं प्रकरण वाढलं. पण प्रमोद महाराजांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद दिले पाहिजेत की या निमित्तानं मला वारीपाठाची थोडी सेवा करता आली. आणि त्याबरोबरीनं त्यांना आणखीन एका कारणाने धन्यवाद देतो की त्याने मला इथं आमंत्रित केलं, त्यामुळे आपल्या सगळ्यांचं दर्शन घेण्याचं सद्भाग्य माझ्या जीवनामध्ये मला लाभलं. याबद्दल पुन्हा एकदा प्रमोद महाराजांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. खरं म्हणजे धुडकोजी महाराजांची ही वारकरी जीवन जगण्याची जी परंपरा आहे ना, ती परंपरा त्यांच्या कुळामध्ये चालत आलेली आहे. त्यांचं सगळंच घर वारकरी आहे, पण ते स्वतःही संस्कृतचे चांगले शिक्षक आहेत. चांगलं संस्कृत त्यांना कळतं, शिकवता येतं. तरी वारकरी संप्रदायातल्या नियमांना अनुसरून आपलं जीवन ते चांगल्या पद्धतीनं जगत असतात, आनंदानं जगत असतात. आणि एकाच्या कैवाडी या नियमाप्रमाणे अनेकांना त्याचा लाभ करून देण्याची त्यांची वृत्ती ही या प्रवचनाला मूळतः कारण
जनसामान्यांपर्यंत संत वाङ्मय पोचवण्याचा जो प्रयत्न केला, ज्या तळमळीनं प्रयत्न केला, ती तळमळ आणि तसे प्रयत्न त्यांच्याही जीवनामध्ये घडावेत अशी ज्ञानोबाराय तुकोबाराय सकल संतांच्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. दुसरं माझ्याबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण श्रद्धेय माधवदास महाराज राठी मुद्दाम नाशिकहून माझ्याबरोबर आले. त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता वगैरे अशी भाषा बोलणार नाही, कारण त्यांचा माझा ऋणानुबंध वेगळा आहे. त्यामुळे पण ते या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रमोद महाराज यायचे, मला आग्रह करून निघून जायचे, पण ते निघून गेल्यानंतर हे आपण केलंच पाहिजे याचा आग्रह करायला दिवस रात्र राठी महाराज माझ्या बरोबर असायचे. त्यामुळे त्यांनाही या सगळ्या प्रवचनमालेच्या यशाचं श्रेय जातं. त्यामुळे त्या दोघांनाही मी अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो की त्यांच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं, इथे येऊन सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. पंकट स्वामी महाराजांची परंपरा धुडकोजी महाराजांना प्राप्त झाली, त्यांच्या हातची माळ त्यांना प्राप्त झाली. जोग महाराजांच्या कृपेचाही वैभवत मानलं पाहिजे एका अर्थाने. आणि तसं ते वैभव त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांना प्राप्त झालं. त्याबद्दल सकल संतांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. 3 दिवस आपण मला श्रवण केलंय, मला ऐकलंय. योग्य काय अयोग्य काय याची चर्चा मी करत नाही, कारण मी बोलणारा वक्ता होतो. साहित्यामध्ये, संस्कृत साहित्यामध्ये एक वचन असं आलंय की माणसाने श्रवण करताना चाळणीसारखं ऐकू नये, सुपासारखं ऐकावं. चाळणी काय करते, चांगलं चांगलं पीठ खाली टाकून देते, कोंडा आपल्याकडे वर ठेवून घेते, तसं ऐकू नये. सूप काय करतं, जे वाईट आहे तो सगळं पुढे झटकून टाकतं आणि जे चांगलं आहे ते मागे ठेवून घेतं. तसं माणसाने सुपासारखं ऐकावं, चाळणीसारखं ऐकू नये. तसं याच्यामध्ये या 3 दिवसामध्ये जे काही आपल्याला चांगलं वाटलं असेल ना, ते सगळं ज्ञानोबाराय तुकोबारायांचं आहे, ते आपलं नाही आहे. त्यांनी आपल्याला ते दिलं, त्याचा विचार करताना जे सापडलं ते त्यांच्याच कृपेनं सापडलं, ते त्यांच्या चरणी समर्पित करणं आपलं कर्तव्य आहे. पण याच्यामध्ये काही सिद्धांत पटले नसतील, काही शब्द पटले नसतील, काही चुका माझ्याकडूनही झाल्या असतील, तर ते माझे दोष आहेत, ते माझ्याकडे परत द्या. पण जे चांगलं आहे ते मात्र ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथ महाराज नामदेवराय सकल संतांचं आपण चांगल्या अर्थाने आपल्या बुद्धीमध्ये ग्रहण करा अशी सगळ्यांना प्रार्थना करतो. मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलात. खरं म्हणजे खूप उन्हाळ्याचे दिवस आहेत, करावं न करावं या संभ्रमात आम्ही होतोच, पण उन्हाळ्याचे दिवस आहेत. प्रमोद महाराजांनी सांगितलं संध्याकाळी नकोच, आमच्याकडचं ऊन उतरत नाही, आणि ऊन उतरलं तरी उष्मा संपत नाही. याच्याकरता 8 ते 10 अशी वेळ ठरवली गेली आणि त्या वेळेला आपण सगळेजण मोठ्या संख्येने आलात. खरं ही वेळ अवघड असते, घरामध्ये स्त्रियांना कामं असतात, आपल्याला काही कामं असतात, आपण ऑफिसमधून आलेलो असतो, कुठे कामावरून आलेलो असतो, अवघड असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या सिरियल्स या वेळेला असतात. ते सोडून प्रवचनाला येणं म्हणजे केवढं वैराग्य आहे, हे केवढं वैराग्य झालं. तरी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल अंतःकरणपूर्वक आपल्यालाही धन्यवाद देतो. आणि ही झालेली 3 दिवसाची सेवा ही संतांच्या सद्गुरूच्या परमात्म्याच्या तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी आणि वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री गुरु धुडकोजी महाराज यांच्या चरणी समर्पित करतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देत माझ्या वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल.